न्यूजमध्ये आपले स्वागत। शब न्यूज करिता मी सिमरन सय्यद। आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी की गॅरंटी हे शीर्षक देऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। सदर जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सामान्य जनतेला मोदी सरकारवर विश्वास असल्याचे सांगितले। तसेच सदर जाहीरनामा सर्वसामान्यांना विकासाकडे नेणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी शबनम न्यूज या वृत्तसंस्थेकडे दिली। आज जर पाहिलं आपण मोदी की गॅरंटी 10 वर्ष मोदी साहेबांच्या या सरकारवर सर्व तळागाळातील सामान्य जनता ही विश्वास ठेवू नये। आज जर आपण पाहिलं तर 11 कोटी घरांमध्ये आम्ही उज्ज्वला गॅस योजना दिली, हर घर जलच्या निमित्ताने घराघरात नळ पोचवलेले आहेत। पंतप्रधान आवास योजनेच्या मार्फत 4 कोटी लोकांपर्यंत घरं पोचवलेली आहेत आणि जवळपास 2020 पासून 80 कोटी जनतेला हे मोफत धान्य दिलं जातं। आणि कालच्या जाहीरनाम्यातून आम्ही पुन्हा एकदा ते सांगितलेलं आहे की मोदीजींनी सांगितलं की हे मोदीजी की गॅरंटी आहे आणि या पुढील 5 वर्षातही 80 कोटी जनतेला, सामान्य जनतेला हे अन्नधान्य पुरवलं जाणार आहे। त्याचप्रमाणे सौर ऊर्जाच्या माध्यमातून हर घर बिजली हे आणि प्रत्येक घरातील हे बिजलीचं जे काही बिल येतं, लाईट बिल येतं ते निश्चितपणे कमी होणार आहे। IIM असेल, IIT असतील, त्याप्रमाणे मेडिकल कॉलेज असतील, अशा पद्धतीच्या नवीन धोरणं ही या येणाऱ्या 5 वर्षाच्या या मॅनिफेस्टोमध्ये घेतलेले आहेत। रस्ते असतील, वाहतूक असेल, त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणूक असेल, विद्यार्थ्यांसाठी चांगलं शिक्षण असेल, आरोग्याच्या बाबत जर महत्त्वाचा एक निर्णय काल आमच्या मॅनिफेस्टोमध्ये झालेला आहे की 70 वर्षाच्या वरील नागरिकांना यापुढील आयुष्यमान भारतचं कार्डाचे लाभ मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच 70 पुढच्या नागरिकांनाही याचा खूप मोठा फायदा होणार आहे। लखपती दीदी म्हणून जी स्कीम आहे त्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या मार्फत आम्ही सगळे करणार आहोत। आणि मोदीजींचे जे महत्त्वाचे 4 ब्रीद आहेत की आम्ही 4 घटकांसाठी काम करत आहोत। एक महिला, गरीब, तरुण आणि कामगार, हे आम्ही डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी त्या पद्धतीने हा जाहीरनामा तयार केलेला आहे। आणि निश्चितपणे आत्ता जे आपण पाहिलं मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास 2 कोटी लोक आम्ही दारिद्र्य रेषेतनं बाहेर काढलेले आहेत। आता येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ह्याचा आकडा वाढणार आहे। मग पंतप्रधान आवास योजना असेल, हर घर जलच्या माध्यमातून पाणी, स्वच्छ पाणी असेल, बिजली असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल, या सगळ्या सुविधा आणखीन जास्त पद्धतीने जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे। आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर। शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे। गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता। मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा।